अत्यंत खुशखबर आहे मित्रांनो. कालच बॉम्बे हायकोर्ट नागपूर बेंच क्लर्क या पदाचा निकाल लागलेला आहे आणि आजच पहा या ठिकाणी कॉल लेटर म्हणजे ऑर्डर विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तर 27 जानेवारी 2025 रोजी ही ऑर्डर आलेली आहे आणि या विद्यार्थ्यांना कधी जॉइन व्हायचं आहे. पहा ही ऑर्डर देखील कशा पद्धती असते, या प्रकारची ही ऑर्डर आलेली आहे आणि ऑर्डर्समध्ये काय सांगण्यात आलेले पाहू शकता. यू आर हिअर बाय इन्फॉर्म दॅट युअर नेम इज इन्क्लूड इन द सिलेक्ट लिस्ट ऑफ क्लर्क on the establishment. Therefore, you are hereby directed to report to the office of registrar, High Court of Bombay, Nagpur Bench, Civil Lines, Nagpur. म्हणजे ऍड्रेस दिलेले त्या ऍड्रेसला त्या व्यक्तीने जॉईन व्हायचे. कधी व्हायचे पहा, 1 फेब्रुवारी 2025 सॅटर्डे म्हणजे फर्स्ट म्हणजे 1 जानेवारी 1 जानेवारी 2025 शनिवारी ऍट शार्प 10 वाजता त्या विद्यार्थ्यांनी ज्यांना जॉईनिंग भेटले त्यांनी जॉईन व्हायचं. यू शुड बी ब्रिंग टू पासपोर्ट साईज फोटो सोबत घेऊन जायचा आहे. कलर ऑफ युअर आधार कार्ड सोबत घेऊन जायचं आहे. कशा जॉईनिंगच्या वेळेस तुम्हाला हे डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचं आहे. पुढे काय म्हटलं, इफ यू आर नॉट इन द पोझिशन ऑफ ऍक्सेप्ट द पोस्ट, जर तुम्ही ऍक्सेप्ट करू शकत नसाल, यू शुड बी इमिडिएटली फर्निश टू दिस ऑफिस रिटर्न इन्फॉर्मेशन अकॉर्डिंगली. तर तुम्ही रिटर्न मध्ये देऊ शकता की मला जॉईन व्हायचं नाही. इन दिस रिगार्ड इफ नो कम्युनिकेशन इज रिसिव्ह फ्रॉम युअर एंड विदिन 30 days, 30 दिवसाची मुदत दिलेली आहे. समजा जर तुम्ही लेटर दिलं नाही काय नाही 30 दिवस सुद्धा तुमचं काहीच त्या ठिकाणी प्रतिक्रिया गेली नाही, तर इट विल बी प्रिझ्युम दॅट यू आर नॉट इंटरेस्टेड, असं गृहीत धरण्यात येईल की तुम्ही इंटरेस्टेड नाही टू डू जॉईनिंग ड्युटीज, म्हणजे ह्या पदासाठी जॉईन होण्यासाठी तुम्ही इंटरेस्टेड नाही असं या ठिकाणी गृहीत धरलं जाईल. आणि युअर नेम शेल बी लेबल टू स्ट्रक ऑफ फ्रॉम द सिलेक्ट लिस्ट, आणि सिलेक्ट लिस्ट मधून तुमचं नाव या ठिकाणी काढण्यात येईल. अशा प्रकारची ही ऑर्डर्स मित्रांना आलेली आहे, जे विद्यार्थी पास झालेले आहेत क्लर्क या एक्झाम मध्ये फायनल लिस्ट मध्ये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अजून जे विद्यार्थी वेटिंग लिस्टला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाची गोष्ट म्हणजे अशा आहेत मित्रांनो, सुरुवातीचे जे का 4 ते 5 कॅन्डिडेट आहे अशा विद्यार्थ्यांना 100% उचलले जाऊ शकतात. म्हणजे त्यांना देखील ऑर्डर येऊ शकते. कधी ऑर्डर येऊ शकते, कारण की जे काही सिलेक्शन लिस्ट मध्ये विद्यार्थी आहेत त्यांनी ऑलरेडी क्लर्क या पदासाठी जॉईन आहे ते बॉम्बे हायकोर्टामध्ये, परंतु त्यांचं अजून ठरलेलं नाही की जॉईन व्हायचं किंवा नाही. त्यांनी जर ठरवलं जॉईन नाही व्हायचं, तर मित्रांनो सुरुवातीचे 4 ते 5 विद्यार्थ्यांना वेटिंग लिस्टवर असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑर्डर मिळू शकतात. अशा प्रकारची ही तुमच्यासाठी खास माहिती होती. तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती अपडेट्स आपण प्रोव्हाइड करत असतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून. आणि आता जी बॉम्बे हायकोर्टाची नवीन भरती निघालेली आहे मित्रांनो, त्या संदर्भात देखील आपण मार्गदर्शन करणार आहोत. त्याच्यासाठी जे काही सुरुवातीला आता फॉर्म भरणे प्रोसेस सुरू आहे, त्याच्यानंतर काही दिवसामध्ये शॉर्टलिस्ट येईल, तर संपूर्ण प्रोसेस आपण मार्गदर्शन तुम्हाला करणार आहोत कशा पद्धतीची असते. यासाठी जे काही लागणारा कंटेंट्स आहे मित्रांनो, ते देखील आपण तयार केलेला आहे आणि त्याची कंटेंटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पॅसेज आणि कम्प्युटरचे जे काही क्वेश्चन ते डाउनलोड करू शकता. बाकीचं कंटेंट देखील आपलं तयार करणं सुरू आहे. तर टेलिग्राम या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांना तुम्ही शेअर करा.